झोपलेल्या प्राजक्ताला बिग बॉस दाखवणार घराचा दरवाजा। तर नेमकी मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये असं काय झालेलं आहे की प्राजक्ताला आता लवकरच घराबाहेर जावं लागणार आहे आणि प्राजक्ताचंच इविक्शन कन्फर्म झालेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की 6 जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि या 6 जणांपैकी सगळ्यात कमी वोटिंग तर तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यांदाच नाव सांगितलं होतं की ते होतं प्राजक्ता शुक्रेला। मित्रांनो, नंबर 6 ला प्राजक्ता शुक्रे आहे आणि असंच जर चालू राहिलं तर प्राजक्ता शुक्रे कन्फर्म बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराबाहेर जाऊ शकते, म्हणजे जाणार। तर मित्रांनो, प्राजक्ताच्या जस्ट वरती नंबर 5 ला आहे रेवा, कारण की रेवाचा गेम बिग बॉस मध्ये 0 आहे, त्यामुळे नंबर 5 ला आहे रेवा। नंबर 4 ला मित्रांनो आहे संकेत पाठक। संकेत पाठकचा गेम जरी बिग बॉस मध्ये चांगला असला तरी पण तो बिग बॉसच्या घरामध्ये आता ताजा आलेला आहे आणि त्याचमुळे मित्रांनो प्रेक्षकांनी पण त्याला थोडीशीच वोटिंग केलेली आहे आणि तो आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर मित्रांनो, नंबर 3 ला आहे दीपाली सय्यद आणि नंबर 2 ला आहे अनुश्री माने। मित्रांनो, अनुश्री माने जोपासून टोळीपासून लांब झालेली आहे त्यावेळी नंतर अनुश्री मानेची वोटिंग मध्ये खूप सुधार आलेली आहे। सोबतच तिचं इंस्टाग्राम अकाउंट मध्ये पण तिच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला बघायला भेटलेले आहे आणि त्याचमुळे अनुश्री माने आहे नंबर 2 ला। आणि मित्रांनो, नंबर 1 ला पहिल्या दिवशी पण तीच होती आणि सध्याला पण तीच आहे। नंबर 1 ला आहे तन्वी कोलते, कारण की ती चांगल्यांना बिग बॉसच्या घरामध्ये कोलत आहे आणि त्याचमुळे मित्रांनो प्रेक्षकांनी चांगली वोटिंग देऊन तिला ठेवलेलं आहे नंबर 1 ला। तर मित्रांनो, प्राजक्ताची जर बात केली तर प्राजक्ताला टोटल जे वोटिंग आहे त्यांच्यापैकी 1% पण खाली वोटिंग आहे, त्यामुळं वोटिंग नुसार जर इविक्शन झालं तर कन्फर्म आहे की प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घराबाहेर जाणार। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस काही ना काही गेम करून प्राजक्ताला या आठवड्यात वाचवतील की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।